नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपल्याला संख्या या टॉपिकवरील 25 क्वेश्चन अत्यंत खूप महत्त्वाचे आणि ते प्रश्न परीक्षेला विचारलेले या प्रश्नाचं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सोल्युशन बघायचं आहे. आणि बेस्ट म्हणजे काय की जे हे प्रश्न आहेत ना, या प्रश्नाचं तुम्हाला वर्कबुक पॅटर्न भेटणार आहे. ते तुम्हाला त्याची PDF पण भेटेल. पण आधी सुरुवातीला ते क्वेश्चन तुम्हाला येतात का नाही हे स्वतः सॉल्व करून बघा. जर हे प्रश्न येत असतील, जो प्रश्न येत नाही या प्रश्नाचं विश्लेषण या आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे. आणि असे जास्तीत जास्त जे विद्यार्थी असतील ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ओके, चला. हे सर्व प्रश्न ना परीक्षेला विचारलेले, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे, गणित हा विषय तुमचा करून देणार म्हणजे देणार. अशा एका एका टॉपिकवर आपण 200 प्रश्न घेतोय, जे इथून मागे वारंवार ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जात आहे ते सर्व प्रश्न आपल्या लेक्चरमध्ये भेटणार आहे. याचा मी सांगतो तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. ओके, चला बघा आता काय क्वेश्चन आहे. जर क्वेश्चन बघितला आपण 1591 मागील 6वी समसंख्या व 1040 नंतर 6वी विषम संख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? क्वेश्चन पूर्ण वाचायचं. ओके, 1591 हे 1591 च्या मागील 6वी समसंख्या. आधी मला सांगा, दिलेली 1591 सम आहे का विषम? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असतो त्यावेळेस ती संख्या विषम संख्या असते. याच्या मागील 6वी समसंख्या पाहिजे. कितवी? 6वी समसंख्या. मग दोन क्रमवार समसंख्यामध्ये 2चा फरक असतो, पण विषम नंतर येणारी सम ही 1च्या फरकाने येते. ज्यावेळेस दिलेली संख्या विषम असेल आणि विचारलेली संख्या सम असेल त्यावेळेस काय करायचं? गुणिले 2 गुणिले 2 6 दोन्ही 12 वजा 1 11 झाले. आले 11. मग आता हे 11 याच्यामध्ये प्लस करायचे का मायनस? कसं समजेल? इथं मागील सांगितल्या, मागील, म्हणून याच्यातून 11 वजा करा. 0 9 तून 1 गेला, 9 तून 1 किती राहिले? 8 आणि 5 ला 5 1580 झाले. त्यानंतर 6वी विषम पाहिजे. याच्या पुढील 1040 च्या पुढील 6वी विषम सांगितले. बघा, 1040 दिलेली संख्या सम आहे आणि याच्या पुढील 6वी विषम विचारले. मी आताच काय सांगितलं की एक संख्या सम आहे आणि विचारली विषम, तर गुणिले 2 करा वजा 1 हे 11. हे 11 अधिक करायचे का वजा? अधिक. का बरं अधिक? तर नंतर आहे. मग 1040 मध्ये हे 11 प्लस करा. 1000 किती झाले रे? 51. 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या 1051 आणि 1591 च्या मागील 6वी समसंख्या 1580. तर या दोघातला फरक सांगितलाय. फरक 1580 वजा 1051 वजा बाकी करा. इथला 1, इथं 10 तून 1 गेला 9, 7 मधून 5 गेले 2, इथं राहिले 5. 529 त्यांनी विचारलंय कोणत्या संख्येचा वर्ग आहे? सांगा बरं, 529 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? पाठ आहे, आपण पाठ करून घेतले. 529 हा 23 चा वर्ग आहे. कितीचा वर्ग? 23. तुमचा पर्याय नंबर किती बरोबर असेल? 1 बरोबर. समजला? नोट डाऊन. चलो पुढचा क्वेश्चन बघा. 32 ते 78 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 32 पासून 78 पर्यंत जेवढ्या काही समसंख्या आहेत ना, त्यांची बेरीज विचारली. अशा क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा काढायच्या नैसर्गिक संख्या. कशा काढतो? 78 वजा 32. 8 मधून 2 गेले 6, 7 मधून 3 गेले, किती राहिले? 4 अधिक 1. नैसर्गिक संख्या किती आल्या? 47. तुला समसंख्या पाहिजे, मग काय करायचं? 47 अधिक 1 आणि याला भागिले 2 करायचे.
47 अधिक 1, 47 अधिक 1 किती? 48. आणि 48 ला जर तुम्ही 2 ने भाग दिला, बे दोन्ही 4, बे चोक 8, तुमच्या 32 पासून ते 78 पर्यंत एकूण समसंख्या किती? तर एकूण समसंख्या 24 आल्या. किती आल्या? 24. पण तुम्हाला पाहिजे समसंख्यांची बेरीज. मग समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. बरोबर? चला. पहिली समसंख्या किती? पहिली समसंख्या. मला सांगा पहिली समसंख्या किती असेल? 32 आहे. 32. पहिली समसंख्या 32 अधिक शेवटची समसंख्या 78 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आल्या? 24. हे 24. चला. 78 अधिक 32 या दोघांची बेरीज करूया. 8 अन् 2 10 ला 0, 1 गेला, 7 अन् 3 10 आणि 1 11, 110 भागिले 2 गुणिले 24. कितीने भाग जातो रे? 2 ने भाग जातो? जातो. द्या. बे 1 बे, बे 1 बे, बे दोन्ही 4. राहिले किती? 110 गुणिले 12. हा शून्याला 0, 12 1 12, 1 गेला, 12 1 12 आणि 1 13. तर 32 पासून 78 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली होती. ती बेरीज आहे 1320. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? ओके. नोट डाऊन. हे सर्व क्वेश्चन परीक्षेला विचारलेले आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. हे अत्यंत खूप महत्वाचे क्वेश्चन आहे. कारण का हे क्वेश्चनच परीक्षेला परत रिपीट होऊ शकतात. बघा. 3 4 8 9 5 6 7 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती 7 अंकी संख्या तयार होतील? हा पण संख्या टॉपिक वरचा प्रश्न. या टाइप मध्ये मी सांगितलं होतं की जर 2 अंक असतील, हे 2 1 आणि 2, यापासून किती संख्या तयार होतील? तर यापासून 12 एक संख्या तयार होते आणि 21 एक संख्या होती. बरोबर? समजा याच ठिकाणी जर 3 अंक असते, 1 2 3, किती संख्या तयार झाल्या असत्या बघा. इथं एक 3 लागला असता, परत इथं एक 3 आणि या 3 पासून परत संख्या तयार झाली असती. परत किती होतात? तर 3 अंक असल्याच्या बाद 6 संख्या तयार होतात. 6 कशा? एक 123, एक परत 132, परत तुम्ही जी 2 पासून तयार केली 213 केली तर 231 होणार. 4 झाल्या. परत 3 पासून जर तयार केली 312 आणि 321. अशा 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात. मग याला शॉर्टकट काय दिला होता? वरचे अंक बघायचे. किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7. वर जेवढे अंक असतील ना तेवढ्यापर्यंत गुणाकार घ्यायचा. वर कोणतेही अंक असो, कोणतेही 5 अंक असेल तर 5 पर्यंत गुणाकार, 6 अंक असेल तर 6 पर्यंत गुणाकार, 7 अंक असतील तर 7 पर्यंत गुणाकार. करा गुणाकार. बे 1 बे, बे त्रिक 6, 6 चौक 24, 24 5 120, 120 गुणिले 6 12 72, हे 720 गुणिले 7. शून्याला 0, 7 दोन्ही 14 ला 4, 1 गेला, 7 7 49 अधिक 1 50. तर 7 अंकापासून प्रत्येकी अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? तर 50 40. किती होतील? 50 40. समजला? पुढे. खालीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? पहिली गोष्ट, सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ. सहमूळ संख्या म्हणजे काय? हे माहिती पाहिजे. सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ. सहमूळ संख्या म्हणजे सोप्या भाषेत
त्यांचा विभाजक हा एक असतो. समूळ संख्या म्हणजे काय, की त्यांचा विभाजक हा नेहमी नेहमी किती असतो, त्यांचा विभाजक हा नेहमी एक असतो. त्याला सहमूळ संख्या म्हणायचं. ओके, बघा 27 आणि 35 या दोघांचा विभाजक एक पाहिजे, सामायिक विभाजक एक पाहिजे. 27 ला तसा 3 ने पण भाग जातो, 9 ने पण. पण या दोघांचा विभाजक एक असेल तरच ही समूळ संख्यांची जोडी आहे. बघा 27 आणि 35 चा विभाजक एक आहे, कारण का 27 आणि 35 ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. 19 आणि 20 चा पण विभाजक एक आहे. 12 आणि 25 चा पण विभाजक एक आहे. पण पर्याय नंबर 4 मात्र सहमूळ संख्या नाही. तर का बरं नाही? अरे भाऊ, या 15 ला पण 3 ने भाग जातोय आणि 39 ला पण 3 ने भाग जातो. विभाजक एक पाहिजे, एक. दोघांना पण 3 ने भाग जातो, म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. समजला? मग यावरून तुम्हाला लक्षात पाहिजे की क्वेश्चन परीक्षेला विचारला जातो 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर 8 जोड्या आहेत. किती जोड्या? 8. कोणकोणत्या? 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61 आणि शेवट 71 73. अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या 1 ते 100 मध्ये 8 आहेत. हे समजलं पाहिजे. जोडमूळ मध्ये आणि सहमूळ संख्यामध्ये फरक आहे. ओके, चलो पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? रोमन संख्या चिन्ह. परीक्षेला प्रश्न विचारलाय की रोमन संख्या चिन्हे किती प्रकारची असतात? रोमन संख्या चिन्हे किती प्रकारची असतात? रोमन संख्या चिन्हे 7 प्रकारची असतात. कोणकोणती? आय, बी, एक्स, एल, सी, डी, एम असे 7 प्रकारचे रोमन संख्या चिन्हे असतात. ओके, मग आता बघा एक्स व्ही म्हणजे काय? एक्स व्ही, एक्स म्हणजे भाऊ हा 10 असतो आणि व्ही म्हणजे 5 असतो. मग एक्स व्ही म्हणजे दोघांमध्ये गुणाकार आहे. 10 गुणिले 5 किती रे? 50 पाहिजे. येतो का 50? बघा एक्स वजा एक्स एक्स म्हणजे 20, 20 वजा 5 15. बरोबर? चुकीची जोडी आहे का नाही? आहे का नाही? सॉरी, एक्स व्ही ना 15 आहे. बरोबर, 50 नाही, सॉरी. किती? एक्स व्ही म्हणजे 15 15. बरोबर जोडी आहे. चुकीची आहे का नाही? एक्स व्ही 15, एक्स अधिक व्ही 10 अधिक 5 हे पण 15, ही पण बरोबर आहे. दोन्ही पण. परत एक्स एक्स व्ही 20 आणि 5 25 वजा 5 किती आले? 20. आणि एक्स व्ही आहे, एक्स व्ही म्हणजे 15. अरे बरोबर आहे का जोडी? नाही, ही जोडी चुकीची आहे. पर्याय नंबर योग्य. योग्य उत्तर किती असेल तुमचं? 3. पुढचं आहे बघा, बरोबर आहे. एक्स व्ही किती झाला? हा एक्स आय झाला. एक्स आय म्हणजे किती सांगा तुम्ही? त्यांनी काय विचारलंय? चुकीची आहे. कोणती जोडी चुकीची आहे? एक्स एक्स व्ही म्हणजे किती झाले? 20 आणि 5 25 वजा 5 20. आणि एक्स व्ही म्हणजे एक्स 10, व्ही म्हणजे 5 15. 15 20 येते, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पुढची बघा एक्स व्ही आहे, इथं तुमचा तो आय चुकीने झालाय आणि इथं एक्स अधिक व्ही आहे. एक्स अधिक व्ही म्हणजे हे 15 आणि हे 15. तर उत्तर काय बरोबर असेल तुमचं? तर पर्याय नंबर 3 बरोबर. समजलं? पुढचा क्वेश्चन. 2 वजा 2 वजा 2 वजा 2. यामध्ये मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितले की कितीही संख्या असेल, ही वजामध्ये वजा 2 वजा 2 वजा 2 बेरीज करा. 2 2 2 6, पण कसे? वजा. आणि हे 2 ला 2, 2 मधून 6 जात नाहीत. 6 तून 2 गेले, वजा 4 राहिले. किती राहिले? वजा 4. समजला?
वजा संख्या असतील ओडोमास मध्ये वजा संख्यांची बेरीज करा, पण चिन्ह मात्र वजाचा असेल. समजला? पुढचा क्वेश्चन. आता पहिल्यांदा हा कंस सोडवावा लागेल. या कंसामध्ये काय बघा, -2 अधिक 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 15. हा कंस सोडूया पहिल्यांदा. सुरुवातीला काय होईल बघा, 3 1 3 3 5 15. हे -2 ला -2 अधिक ला अधिक 5 गुणिले 4 20 आणि हे -15 ला -15 झाले. पुढे आता -2 अधिक 20 आहे, -15 आहे. 20 मधून 15 गेले किती राहतील? 5. बरोबर. 20 मधून 15 गेले, या 20 मधून जर तुम्ही 15 वजा केले, या 20 मधून 15 वजा करा, हे 5 अधिक ला अधिक हे -2. एक संख्या वजा आहे, एक संख्या अधिक आहे, दोघांची वजाबाकी. 5 मधून 2 गेले 3, पण +3. ओके. यानंतर हा पूर्ण कंस संपला. याच्यानंतर काय राहिलं बघा, जर एखादी मी हे अधिक 3 भागिले 7 गुणिले 21 आहे. चलो काटाकाटी होते, इथं पण काटाकाटी करा. 7 त्रिक 21, 3 गुणिले 3 9 झाले. शेवट काय राहिला आपला इथला 21. हा 21 वजा 9. 21 मधून जर 9 वजा केले तर किती राहतील? 1 8 म्हणजे 12 राहतील. किती राहतील? 12. किती राहतील? तर 12. समजला? पर्याय नंबर बघून घ्या. ऑप्शन मध्ये नाहीये, एक मिस्टेक झालेली असेल टाईप करताना, पण याचं योग्य उत्तर किती असेल? 12 असेल. पुढचा क्वेश्चन. 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? सोपं आहे ना. ओके. हे 50 मीटर कापड आहे समजा, 50 मीटर. रोज आपण याच्यातलं 5 मीटर कापणार आहे. किती मीटर? 5. एक पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा दिवस. 9 दिवसामध्ये 50 मीटर होईल. का बरं सर? तर शेवटच्या दिवशी 2 तुकडे पडतात. हे 5 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 10 15 20 25 30 35 40 45 50. तर किती दिवस लागतील? 9 दिवस. 10 दिवस लागणार नाही. 50 मीटर कापड रोज 5 मीटर जर कापलं तर तुम्हाला 9 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 9 दिवस. ओके. हे तुमच्या समोर एक्सप्लेन. पुढचा क्वेश्चन. दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल केली तर खालील समीकरण बरोबर येईल? बघा, खालचं समीकरण काय बघा, 8 गुणिले 9 अधिक 4 अधिक 4 अधिक 5 वजा 3 बरोबर 24. हे समीकरण. कोणत्या तरी 2 संख्यांची अदलाबदल केली तर खालील समीकरण 24 आलं पाहिजे उत्तर. त्याच्यात कोणती संख्या अदलाबदल करा, त्यांचं उत्तर किती आलं पाहिजे? 24. आता अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं? बाय ऑप्शन पर्याय घ्यायचा. बाय ऑप्शन डी. मग कसा घ्यायचा सर बाय ऑप्शन? शक्यतो अशा ह्याच्यात ना पहिला पर्याय, शेवटचा पर्याय असे बघायचे, चेक करायचे. आता समजा एक्झाम्पल मध्ये मी 3 आणि 9 या दोघांची अदलाबदल करतो. 8 ला 8 गुणिले या 9च्या ठिकाणी किती टाकायचे? 3 अधिक 4 ला 4 अधिक 5 ला 5 वजा 3च्या ठिकाणी 9 बरोबर 24 आले पाहिजे. येतात का बघा? 8 त्रिक 24 अधिक 24 4 अधिक 5 9 वजा 9 बरोबर 24. आता इथं जर तुम्ही बघितलं ना, या ठिकाणी अधिक 9 आणि वजा 9 दोघांची वजाबाकी 0 येणार. ओके. मग हे 24 बरोबर 24 आले का रे इक्वल? म्हणून कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करावी तर पर्याय नंबर 4 बरोबर आहे. 3 आणि 9
या दोन संख्यांची जर तुम्ही अदलाबदल केली तर खालील समीकरण हे तुमचं बरोबर असेल. समजला क्वेश्चन? पुढचा क्वेश्चन, 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले कंसात 180 भागिले 3. चला आता काही करू शकतात. आधी पहिल्यांदा सुरुवातीला कंस सोडवायचा असेल, कंस सोडवा. 3 एक 3, 3 6 18, किती उरले? 60. मग हे 60 ला 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 60. आता काटाकाटी करायची इथं आपल्याला. 12 पंचे 60, 5 एक 5, हे 60 ला 60 अधिक ला अधिक 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 1, 60 आणि 1 61. योग्य पर्याय नंबर किती? तर योग्य पर्याय नंबर तुमचा 4 बरोबर. समजला? परत एकदा बघा, 180 ला 3 ने भाग दिला, 3 6 18, 60 आले. त्यानंतर 60 ला 60 अधिक ला अधिक 5 गुणिले 12 भागिले 60. 12 एक 12, 12 पंचे 60, 5 आले. 5 एक 5, 5 एक 5, किती राहिले? हे 60 ला 60, 1 गुणिले 1 1, 60 आणि 1 61. पर्याय नंबर 4 बरोबर. समजला? चलो पुढचा क्वेश्चन, 27 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 27 ने भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? ऑप्शन 997, 911, 111, 999. आता 111 तर येणार नाही, सर्वात लहान आहे, बरोबर. सर्वात मोठी ह्या तिघांमध्ये कोणती आहे रे? 999 आहे. ह्या संख्येलाच भाग जातो का बघा. 27 ने भाग जातो का बघा. जातो रे भाऊ भाग. कसा जातो? कसोटी पाठ असेल तर 9 त्रिक 27, 9 एक 9, 9 एक 9, 9 एक 9. परत 3 ने जातो, 3 एक 3, 3 त्रिक 9, 2 उरले, 3 7 21. गेला का पूर्ण भाग? जातो, पूर्ण भाग जातो, म्हणून पर्याय नंबर 4 बरोबर. तर तुम्ही 4च का बरं घेतला? त्याच्या मागे कारण आहे, अरे ह्या तिन्ही संख्येपेक्षा मोठी संख्या ही होती, हिला भाग जातो. 999 ला 27 ने भाग जातो आणि त्यांनी आपल्याला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारलाय. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या देखील 999 आहे. ओके, पुढचा, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक दशक स्थानी किती वेळा आला आहे? 1 ते 100 मध्ये 4 हा अंक दशक स्थानी किती वेळा आला आहे? जर याच्यावर बघितलं ना, तर 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा आलेला आहे आणि तो 10 संख्यात आलाय. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा आलाय, तो 20 संख्यामध्ये येतो. आणि 2 ते 9 हे प्रत्येकी अंक 20 वेळा येतात, पण किती संख्यामध्ये? 19 संख्यामध्ये. हा पॉइंट पण तुम्ही शिकलेला असेल. हा पॉइंट पण अत्यंत खूप महत्वाचा आहे. पण त्यांनी काय विचारलाय? 4 हा अंक दशक स्थानी किती वेळा येतो? 4 हा अंक दशक स्थानी किती वेळा येतो? बघा किती वेळा येईल दशक स्थानी. पहिल्यांदा सुरुवातीला 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 दशक स्थान आहे. त्यानंतर 54 ला येईल का रे? नाही येणार. 64, 74, 84, 94 एक देखील कोणत्याच संख्येमध्ये 94 एकक 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 आहे. पण ह्या संख्या बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्यांमध्ये 4 हा अंक दशक स्थानी येतो. किती संख्यामध्ये? 10 संख्यामध्ये 4 हा अंक दशक स्थानी येतो. तुमच्या समोर उदाहरण.
2635च्या मागील 6वी समसंख्या आणि पुढील 6वी समसंख्या यांचा फरक किती? बघा, 2635 च्या मागील 6वी सम, त्याच्या मागील 6वी सम पाहिजे आणि याच्या पुढील 6वी सम पाहिजे, याच्या पुढील 6वी सम. आता दोन प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. बघा, दिलेली 2635 समसंख्या आहे का विषम संख्या? विषम संख्या आहे. दिलेली संख्या विषम आहे, त्याच्या मागील 6वी समसंख्या पाहिजे. मग जर एक संख्या विषम असेल, एक संख्या सम असेल, तर गुणिले 2 करा. 6 दोन्ही 12 वजा 1 11. मग मागील म्हटलंय म्हणून त्याच्यातून हे वजा करायचे. 4 2 6 2 2624. सेम ही विषम आहे, पुढील 6वी सम पाहिजे. मग इथं पण 6 गुणिले 2 12, 12 वजा 1 11. पण हे 11 प्लस करायचे. का बरं? एक पुढील आहे आणि एक मागील होती म्हणून वजा केले. पुढील असेल तर प्लस करायचे. बघा, 2635 अधिक 11, 6 4 6 2. 2635 च्या मागील 6वी समसंख्या 2624 आहे आणि पुढील 6वी समसंख्या 2646 आहे. तर यांच्यातला फरक किती? या दोघातला फरक 2646 वजा 2624. 7 4 2 2. तर शून्याला 0 शून्याला 0. तर कितीचा फरक असेल? 22चा फरक असेल. कितीचा फरक असेल? 22चा फरक. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सर्व घेतलेत. या क्वेश्चनवर काय फक्त माहितीये का, वेळ खाऊ क्वेश्चन आहेत आणि असे प्रश्न पेपरला विचारले जात आहेत. हे माझ्या मनाचा एक देखील प्रश्न नाहीये. हे सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेला विचारलेले क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे हे IMP क्वेश्चन आहेत. असेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. अशा क्वेश्चनचा सराव हा जास्तीत जास्त पाहिजे. ओके, चलो पुढे. 100 पुस्तकाच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल? बघा, क्रमांक 1 ला मराठीचं पुस्तक आहे. क्रमांक 2 ला गणितचं पुस्तक आहे. क्रमांक 3 ला हिंदी या विषयाचं पुस्तक आहे आणि क्रमांक 4 ला इंग्रजी या विषयाचं पुस्तक आहे. परत मग मला सांगा, 1 ला मराठी, 2 ला गणित, 3 ला हिंदी, 4 ला इंग्रजी, 5 ला कोणता असेल रे? परत पहिल्यापासून सुरुवात. 5 ला मराठी, 6 ला परत गणित, 7 ला परत हिंदी, 8 ला परत इंग्लिश, परत 9 ला मराठी, 10 ला गणित, 11 ला परत हिंदी, 12 ला परत इंग्लिश. बरोबर, अशा पुस्तकाचा एक गट्टा असा रावलाय. ओके, तर 59व्या क्रमांकावर कोणतं पुस्तक असेल? एक पूर्ण गट्टा जो असेल तो किती प्रकारचा आहे? 4 पुस्तकाचा. मग काय करायचं? 59 भागिले 4. 4 एक 4, उरला 1, 19 झाले. 4 चौक 16. 19 मधून जर 16 गेले तर बाकी किती उरते? 3. किती उरते? 3. मला सांगा, 3ऱ्या क्रमांकावर कोणतं पुस्तक आहे रे? हिंदी. तर पर्याय नंबर 3 बरोबर. तुमचं 59व्या क्रमांकावर हिंदीचं पुस्तक असेल. कोणतं असेल? हिंदी या विषयाचं. समजला? काय केलं? हा पूर्ण 4 सब्जेक्ट आहेत, मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी, म्हणून भागिले 4 केले. भाग कितीचा बसला? 14चा. 4 एक 4, 1 उरला, 4 चौक 16. 19 मधून 16 गेलेत, बाकी 3 राहिले. जे बाकी असते ना, तेवढ्या क्रमांकावरचं पुस्तक असतं. 3 नंबरच्या क्रमांकाला हिंदीचं पुस्तक आहे, म्हणून 59 नंबरच्या क्रमांकावर हिंदीचं पुस्तक असेल.
श एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर लगेच येणारी पहिली विषम संख्या. आता ही श नावाची एक विषम संख्या आहे, तर याच्या नंतर येणारी पहिली विषम संख्या. समजा एक्झाम्पल मध्ये 7 ही विषम संख्या आहे, 7 नंतर येणारी विषम संख्या कोणती असेल? 9. कितीच्या फरकाने आली? +2च्या फरकाने आली. अरे मग इथं पण 2च्याच फरकाने असेल ना, 2च्या. मग शे कोणती आहे माहिती नाही, म्हणून शेला शे 2च्या फरकाने येईल, म्हणून शे अधिक 2. दोन क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून शे अधिक 2. समजलं? पुढचा क्वेश्चन. कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज नेहमी काय असते? तुम्ही कोणत्याही 3 विषम संख्या घ्या. मी घेतल्या समजा 1, 3, 5. यांची बेरीज नेहमी काय असते? 5 आणि 3 8 आणि 1 9. नेहमी विषम संख्या असते. पाठ ठेवायची काही गरज नाहीये. तुम्ही समजा कोणते घ्या ना, 11, 13, 15. करा बेरीज. विषम संख्या येते का नाही बघा. 5 आणि 3 8 आणि 1 9 आली का रे विषम संख्या? एकक स्थानी 9 म्हणजे विषम संख्या. मग कोणत्याही 3 विषम संख्येची बेरीज नेहमी विषम संख्या असते. समजला? पुढचा क्वेश्चन. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक कधीच नसतो? वर्ग संख्येच्या एकक स्थानी, वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे अंक काय येतो माहितीये? तुम्ही जर बघितलं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 म्हणजे एकक स्थानी 6, 5 चा वर्ग 25 म्हणजे एकक स्थानी 5, 6 चा वर्ग 36 एकक स्थानी 6, 7 चा वर्ग 49 म्हणजे एकक स्थानी 9, 8 चा वर्ग 64 एकक स्थानी 4, 9 चा वर्ग 81 एकक स्थानी 1 आणि 10 चा वर्ग 100 एक शून्य असेल तर 2 शून्य पाहिजे. मग एकक स्थानी 9 येतो का रे? येतो ना 9. इथं येतो, इथं येतो. 3 च्या वर्गाच्या एकक स्थानी येतो आणि 7 च्या येतो. 6 येतो ना, 4 च्या पण येतो, 6 च्या पण येतो, 4 पण येतो, 64 2 हे तिन्ही येतात. पण पूर्ण वर्गाच्या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक कधीच येत नाही, कधीच येत नाही. जर एकक स्थानी 2 हा अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते. समजला? रघु रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 3 रुपयाची वाढ होते. तर रघुने 22 किलोमीटर प्रवास केला. रघुने 22 किलोमीटर प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्यास किती पैसे दिले? तर त्याने रिक्षावाल्यास किती पैसे दिले? हा प्रश्न असा आहे. हा प्रश्न असा आहे. कसा आहे बघा. रघु रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. प्रत्येक किलोमीटरला 3 रुपयाची वाढ होते. जर रघुने 22 किलोमीटर प्रवास केला तर त्याने त्या रिक्षेवाल्यास एकूण किती रुपये द्यावे? ओके, हा श्रेणी या टॉपिक वरचा प्रश्न आहे. मला सांगा, ए म्हणजे काय रे? पहिले पद. ए म्हणजे पहिलं पद. यामध्ये पहिलं पद काय आहे? जे स्वतः 15 रुपये मीटर भाडं होतं ते 15 रुपये पहिलं पद आहे. डी म्हणजे यांच्यातला फरक. फरक किती रुपयाचा आहे रे? प्रत्येक किलोमीटर मागे 3 रुपयाची वाढ होते. 3 रुपये फरक आहे. रघुने प्रवास एनवे पद म्हणजे त्याने 22 किलोमीटरचा प्रवास केला. तर मला TN बरोबर किती हे काढायचं. ओके,
मग हा TN चा फॉर्म्युला काही व्यक्तींना माहिती आहे, A प्लस N वजा 1 गुणिले D. A म्हणजे काय रे? A म्हणजे 15 आहे. A म्हणजे किती आहे? A म्हणजे हा 15 अधिक N वजा 1. N किती आहे? N आहे 22. 22 वजा 1 गुणिले D म्हणजे 3. हा 15 ला 15 अधिकला अधिक 22 मधून 1 गेला 21 गुणिले 3. हे 15 ला 15 अधिक 21 त्रिक 63. तर 15 अधिक 63 या दोघांची जर बेरीज केली तर रघुने त्या रिक्षावाल्यास 78 रुपये दिले. 22 किलोमीटर प्रवास करून किती रुपये दिले? तर 78 रुपये दिले. समजला? हे आपण 2 प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. किती प्रकारे? 2 प्रकारे. याच्यामध्ये तुमचा TN किती आला? तर TN 78 रुपये आला. ओके, पुढचा क्वेश्चन. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 3 अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती? बघा, 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 9998 4 अंकी आणि 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. मला सांगा, लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे, पण ही समसंख्या आहे, पण त्यांना विषम पाहिजे. मग विषम किती असेल? 101. तर या दोघातला काय पाहिजे? फरक. फरक म्हणजे वजाबाकी. ओके, 8 मधून 1 गेला 7, 9तून 0 9, 9तून 1 परत 8 परत 98 97. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. समजला? दोघातला फरक किती असेल? 98 97. एका सिनेमागृहात पहिल्या रांगेत 24 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 27, तिसऱ्या रांगेत 30 खुर्च्या आहेत, तर एकूण 30 रांगा असल्यास खुर्च्या किती असतील? ओके, आता बघा, पहिल्या रांगेत 24 आहेत, दुसऱ्या 27 आहेत. पहिल्या रांगेमध्ये ही पहिली रांग आहे, समजा पहिली रांग, तिच्यात 24 आहेत. दुसऱ्या रांगेमध्ये 27 आहेत. तिसऱ्या रांगेमध्ये 30 आहेत. आधी पहिल्यांदा सुरुवातीला असं 30व्या रांगेत किती खुर्च्या असतील हे काढावे लागेल. कितव्या रांगेत? 30व्या. म्हणजे TN च्या फॉर्म्युल्याने. आता शॉर्टकट काय करू शकतो? ह्याच्या आधी पण मी सांगितला. हा TN चा फॉर्म्युला आहे. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. इथं बघा काय भेटल. जर मी इथं बघितलं ना, तर मला A म्हणजे पहिलं पद पहिल्या रांगेत 24 आहे अधिक N वजा 1 म्हणजे किती रांगा आहेत? 30 रांगा. 30 वजा 1. D कितीचा फरक आहे रे? 3 चा फरक आहे गुणिले 3. 24 ला 24 अधिक 30 वजा 1 29 गुणिले 3. पहिला गुणाकार 24 ला 24, 29 दोन्ही 58, 29 त्रिक 87. करा. 7 आणि 4 11 ला 1 हातच्या गेला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11. 30व्या रांगेमध्ये 111 खुर्च्या असतील 30व्या रांगेत. तर त्यांनी विचारले एकूण खुर्च्या किती? 30व्या रांगेत 111 आहेत, तर एकूण खुर्च्या म्हणजे ह्या पूर्ण मिळून खुर्च्या किती होतील असा क्वेश्चन आहे. तर हा कसा काढतो बघा आपण. समजा आता या ठिकाणी एक पेज घेतो. ओके, इथं बघा. आता पहिल्या रांगेमध्ये 24 होत्या आणि 30व्या रांगेत 111 आहेत. मग मला
एक फॉर्म्युला माहिती आहे नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या म्हणजे रांगा. एकूण संख्या म्हणजे रांगा. 24 अधिक 111 किती झाले रे? 4 आणि 1 5 135 भागिले 2 गुणिले 30. भाग जातो 2 ने, भाग द्या. बे 1 उरला, बे पंचे 10. 135 गुणिले 15. 15 पाचे 75, 7 गेले, 15 त्रिक 45 अधिक 7. 52 ला 2 5 गेले, 15 1 15 5 20. भाऊ त्या सभागृहामध्ये एकूण खुर्च्या असतील 2025 खुर्च्या असतील. किती खुर्च्या असतील? 2025. समजला? पर्याय नंबर किती? 1 बरोबर आहे. हा पर्याय नंबर 1 बरोबर. पुढचा क्वेश्चन. सर्वात मोठी ऋण संख्या कोणती? पूर्णांक संख्या शून्य असतो मध्ये 1 2 3 4. हे इकडं उजव्या बाजूला ज्या संख्या असतात उजव्या बाजूला त्या धन मध्ये असतात. ज्या डाव्या बाजूला असतात शून्याच्या इकडं डाव्या बाजूला त्या ऋण मध्ये असतात. ऋण मध्ये इकडं -1 -2 -3 -4. तो सर्वात लहान ऋण संख्या -1 आहे. नेहमी लक्षात ठेवा. सर्वात लहान काय सांगितलं? सर्वात मोठी ऋण संख्या. सर्वात मोठी ऋण संख्या -1 असते. सर्वात मोठी ऋण संख्या -1. जशी जशी संख्या डावीकडे जात जाईल तशी त्या संख्येची किंमत ही कमी होत जाते. मग सर्वात मोठी ऋण संख्या काय आहे? -1 आहे. किती आहे? -1. जर एका गणितीय संकेतानुसार 8 अधिक 6 42 आहे. 7 अधिक 5 30 आहे. 9 अधिक 3 24 आहे. तर 6 अधिक 4 किती असेल? हा प्रश्न आहे, खूप महत्वाचा आहे. बघून घ्या. काय केलं या क्वेश्चन मध्ये? एकदम सोपं आहे. 8च्या जागीने 7 घेतलाय आणि या दोघांचा गुणाकार केलाय. 7 6 42. 7च्या जागीनं 6 घेतलाय. 6 गुणिले 5 30. त्यानंतर 9च्या जागी 8 घेतलाय. 8 गुणिले 3 24. लॉजिक लावायचे आणि या 6च्या जागी 5 घ्या. 5 गुणिले 4 5 4 किती? 20. पर्याय नंबर 1 बरोबर. संपला क्वेश्चन. ओके, हे लॉजिक या क्वेश्चन मध्ये होतं. ओके, चला पुढचं क्वेश्चन. 79 ही संख्या रोमन पद्धतीने कशी लिहाल? आधी 79 ची फोड कशी करणार मला ते सांगा. 79 ची फोड 70 अधिक 9 ही अशी फोड. मग 70 कसा लिहितो रोमन संख्यामध्ये? 70 ची फोड आहे 50 अधिक 20. 50 ला L, 20 ला XX झाले 70. 9 कसे घेतो रे? 9 जर बघितले ना 9 आपण IX घेतो का नाही? संपला विषय. फोड करायची का संख्यांची? 50 60 70 70 आणि 70 आणि 9 69 होत आहे. म्हणजे इथं आणखी एक राहील. झाले का? 79 ची फोड 50 60 70 80 सॉरी दोनच असेल. हा सॉरी किती असेल? दोनच असेल. 79 आहे ना. 50 60 70 9 बरोबर 79. 50 ला किती? L, 20 ला XX 70 झाले. हे 70 आणि हे 9 70 आणि 9 79. पर्याय नंबर LXXIX पर्याय नंबर 2 बरोबर. ओके, समजला? सोपा होता. पुढे. हसन यांनी पोलीस मुख्यालय येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोण आकृती मैदानावर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. लावलेल्या झाडांची आणि रचना त्रिकोण आकृती होती. पहिल्या ओळीत एक झाड,
दुसऱ्या ओळीत 2 झाड, तिसऱ्या ओळीत 3 झाड, अशा प्रकारे 25 ओळीत झाडे लावली. त्यात सर्वात लांब ओळीत अशोकाचे झाड आहे. म्हणजे सर्वात लांब ओळीमध्ये 25व्या रांगेत 25व्या रांगेमध्ये सर्वात लांब हीच असणार. अशोकाचे झाड आहे, अशोकाचे. आणि इतर सर्व ओळी सागवनाचे. फक्त सर्वात जी लांब ओळ असेल ना, त्या 25व्या रांगेत अशोकाचे आणि ह्या 1 ते 24 रांगा आहेत ना, त्याच्यात सागवनाचं झाड आहे, सागवन. तर एकूण सागवन किती विचारले? मग काय इथं 1 ते 24 पर्यंत बेरीज. 1 ते 24 पर्यंत बेरीज. क्रमवार संख्यांची बेरीज कशी करतो? 24 गुणिले 25 भागिले 2. चला काटाकाटी. बे एक बे बे दोन्ही 4, 12 गुणिले 25, 12 गुणिले 25 किती? 300. 12 गुणिले 25 किती? 300. समजला? अश्विनीने बाजारातून अर्धा किलो कांदा अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम घेऊ का रे? 500 ग्रॅम. 3.25 किलो बटाटा 3.25 किलो बटाटा म्हणजे 2750 ग्रॅम बटाटा. अर्धा किलो गाजर किती? अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. त्यानंतर 750 ग्रॅम मुळा आणला 750 ग्रॅम. 1.5 किलो काकडी 1.5 किलो म्हणजे 1500 ग्रॅम काकडी खरेदी केली आणि 2 पिशवीत घरी आणली. दोन्ही पिशव्या समान वजनाच्या असतील तर एका पिशवीचे वजन किती? आता किती वजन पहिल्यांदा त्या पिशवीत आहे हे बघा. कांदा आहे, बटाटा आहे, गाजर आहे, मुळा आहे, काकडी आहे. या सर्वांची बेरीज म्हणजे त्या 2 पिशवीतलं वजन. किती पिशवीतलं? 2 पिशवी. 2 पिशवीमध्ये एवढं वजन आहे. यांची बेरीज करा. 15, 20, 20 आणि 5 25 अडीच झालं. हे अडीच 750 आणि 750 या सगळ्यांची जर बेरीज जर केली ना तुम्ही, टोटल येते 6000 ग्रॅम. 2 पिशवीमध्ये 6000 ग्रॅम होतं, तर एका पिशवीमध्ये किती ग्रॅम असेल? एका पिशवीमध्ये किती ग्रॅम असेल? काय करतो आपण? 6000 ग्रॅम होतं, 6000 भागिले 2 पिशव्या म्हणजे एका पिशवीमध्ये ना, एका पिशवीमध्ये 6 3000 ग्रॅम असेल एका पिशवीमध्ये. 3000 ग्रॅम म्हणजे किती किलो? 1 किलो 1 केजी म्हणजे 1000 ग्रॅम. 2 केजी म्हणजे 2000 ग्रॅम आणि हे 3 केजी म्हणजे 3000 ग्रॅम. म्हणजे एका पिशवीचं वजन किती किलो होतं? तर 3 किलो वजन होतं. किती किलो होतं? 3 किलो. समजला? सोपा क्वेश्चन होता, फक्त महत्वाचा होता IMP. हे आपले संख्या या टॉपिकवरील 25 प्रश्न होते, जे की परीक्षेला या टॉपिकवर विचारलेले प्रश्न आहे आणि हेच प्रश्न ना परत रिपीट होऊ शकतात. याच्यामुळं याचं तुम्हाला वर्कबुक पॅटर्न भेटणार आहे. ते पहिल्यांदा क्वेश्चन सोडून बघा किंवा जर काही विद्यार्थ्यांनी लेक्चर केला असेल तर आता न बघता सोडवण्याचा त्या वर्कबुक मध्ये एक प्रयत्न करायचा तुम्हाला. आणि हे खूप महत्वाचं आहे. आपण या संख्या टॉपिकवर 200 प्रश्न घेतोय आणि हे 200 प्रश्नाचा तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे. कारण का संख्या टॉपिकवर प्रत्येक वर्षी हा प्रश्न विचारला जातो. जर तुम्हाला असंच आपलं गणित जर या पद्धतीने जर आवडत असेल, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्र असतील त्यांना पण शेअर करायला विसरू नका. ओके, चलो धन्यवाद.